नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रमल प्रश्नकुंडलीवरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर कसे पाहतात हे पाहिले. आज आपण राहू काळ म्हणजे काय व तो कसा ओळखायचा आणि या काळात काय टाळायचे ते पाहू. चला तर मग जाणून घेऊया राहू काळाविषयी. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण अनेकदा राहू काळाविषयी ऐकला असेल. तसेच पंचांगात किंवा कॅलेंडरमध्येही व वर्तमानपत्रातसुद्धा आजचा राहू काळ दिलेला असतो व त्या काळात शुभ कार्य करू नयेत असे लिहिलेले असते. आज आपण राहू काळ म्हणजे काय, तो स्वतः गणिताने कसा काढायचा याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, पुराणातील कथा तुम्हाला ऐकून माहीत असेल की जेव्हा देव व दानव यांनी मिळून समुद्र मंथन केले तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. तेव्हा अमृत प्रथम कोण पिणार यावर देव व दानवामध्ये वाद झाले. ते पाहून भगवान धन्वंतरी यांनी प्रभू श्री विष्णूंची प्रार्थना केली. त्यावेळी श्री विष्णूंनी मोहिनी रूपामध्ये येऊन काय लीला केली ती तुम्हा सर्वांना माहीत आहेच. म्हणजेच चलाखीने देवतांनाच फक्त अमृत तर दानवांना फक्त ते पाणी देत होते. त्यांची ही चालाकी दैत्य सेनापती स्वरभानू याच्या लक्षात आली व तो वेश बदलून देवतांच्या पंगतीत जाऊन बसला. परंतु हे रविचंद्राने पाहिले व त्यांनी भगवान विष्णूंना ते सांगितले व भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने स्वरभानूचे मुंडके धडावेगळे केले. मात्र तोपर्यंत स्वरभानूने अमृताचे काही घोट पिले असल्यामुळे धड व डोके जिवंत राहिले. पैकी डोके म्हणजे राहू व धड म्हणजे केतू हे आपण जाणतो. ही घटना ज्या काळात घडली तिला राहू काळ म्हणतात व तो अशुभ मानतात. आता प्रथम दाते पंचांगातील हे राहू काळाचे कोष्टक पहा. यामध्ये सांगितले आहे की पुढे प्रत्येक वारी राहूचा अशुभ काळ कोणत्या वेळी आहे त्याचा कालावधी मध्यम मानाने दिलेला आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावाच्या सूर्योदयानुसार थोडा फरक पडतो. हा कालावधी प्रवास, प्रयाण, नवीन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इत्यादी कामासाठी वर्ज करावा. विवाहादी मंगल कार्यास वर्ज नाही असे नाही तेथे दिलेले आहे. रविवारी सायंकाळी 4:30 ते 6, सोमवारी सकाळी 7:30 ते 9 असे त्यांनी प्रत्येक वाराचे कालावधी पण दिलेला आहे. आता हा कालावधी कसा काढावा हे आपण पाहू. सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे दिनमानाचे साधारण 12 तास असतात. म्हणजे 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र, बरोबर. आता हे मध्यम मानाचे आहे. दिवस व रात्र नेमके 12-12 तासाचेच असत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्या गावाचा त्या दिवसाचा म्हणजे ज्या दिवसाचा तुम्हाला राहू काळ काढायचा आहे त्या दिवसाचा सूर्योदय व सूर्यास्त याची वेळ माहिती करून घ्यायची आहे. गुगलवर जरी तुम्ही सनराईज आणि सनसेट टाइम्स इन तुमचं लोकेशन जसे पुणे किंवा तुम्ही पंचांगात जरी पाहिले तरी ते तुम्हाला तुमच्या गावाचे गणिताने काढायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही गुगलवर शोधले तर ते लवकर तुम्हाला मिळेल. जसे आज 22 डिसेंबर 2025ला पुण्यामध्ये सूर्योदय सकाळी 7:02 व सूर्यास्त सायंकाळी 6:03 असे दिलेले आहे. म्हणजे एकूण दिनमान 11 तास 1 मिनिट आले, बरोबर. म्हणजेच 661 मिनिटे. याला 8ने भागायचे म्हणजे समान 8 भाग करायचे. म्हणजे 661 मिनिटे भागिले 8 बरोबर 82 मिनिटे 38 सेकंद, बरोबर. म्हणजेच एक भाग 82 मिनिटे 38 सेकंदाचा आला. आज सोमवार आहे. सोमवारी दुसरा भाग हा राहू काळाचा असतो. म्हणजे पहिला भाग 82 मिनिटे 38 सेकंद आपण सूर्योदयात मिळवला. म्हणजे बघा, सूर्योदय 7:02 त्यामध्ये पहिला भाग 1 तास 22 मिनिटे 38 सेकंद म्हणजेच 82 मिनिटे 38 सेकंद. तर पहिल्या भागाला
8:24:38 बरोबर. आणि यामध्ये दुसरा भाग मिळवला 1 तास 22 मिनिटे 38 सेकंदाचा. तर दुसरा भाग आपला आला 9:47:16. म्हणजेच आज सोमवारी सकाळी 8:24:38 ते 9:47:16 पर्यंत पुणे येथे राहुकाळ होता. आता प्रत्येक वाराचा कितवा भाग हा राहुकाळ असतो हे पुढील कोष्टकावरून तुम्हाला सहज समजेल. जसे सोमवारी दुसरा भाग, शनिवारी तिसरा भाग, शुक्रवारी चौथा भाग, बुधवारी 5वा भाग, गुरुवारी 6वा, मंगळवारी 7वा, तर रविवारचा 8वा भाग हा राहुकाळ समजावा. या काळामध्ये नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवे प्रवास करू नयेत. रोजच्या प्रवासास हरकत नाही, नवीन काही नको. महत्त्वाचे व्यवहार जसे जमीन खरेदी विक्री असू दे, सोने चांदी खरेदी विक्री असू दे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक असू दे, ही करू नये. दाते पंचांगात सांगितले आहे की विवाहादी मंगल कार्यास हा काळ वर्ज नाही. तरीही शक्य असेल तर कोणतेच शुभ कार्य राहू काळात टाळावे हे इष्ट होय. महत्त्वाच्या मुलाखती, महत्त्वाच्या बैठकी यासाठी हा काळ टाळावा व या काळातून घरातून बाहेरसुद्धा पडू नये महत्त्वाच्या कामासाठी. परंतु कधीकधी आपणास हा काळ टाळता येत नाही, जाणे गरजेचेच असते. तेव्हा घराबाहेर पडताना दही साखर खावी व देवाला नमस्कार करून निघावे. मित्रांनो, तुम्ही जर रेडीमेड राहुकाळ वापरत असाल तर गणिताने तुमच्या गावातील राहुकाळ व रेडीमेड कोष्टक यात फरक येतो हे तुम्हाला आता कळालं असेल. म्हणून हा गणिताने शुद्ध राहुकाळ काढून ती वेळ तुम्ही पाळावी. आज येथेच थांबू. धन्यवाद.